and Relief podcast. I am your host Dr. Priyanka Mohor, and in our today's video we are going to meet Dr. Tanvi Yardi. She is MD pathologist. आणि आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये प्लाझ्मा डोनेशन बद्दल बोलणार आहोत. कोविडला ट्रीट करण्यासाठी जी सध्या प्रोबेबल ट्रीटमेंट आहे अदर दॅन सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट ती म्हणजे आहे प्लाझ्मा डोनेशन थेरपी. तर ती एक्झॅक्टली काय आहे आणि त्यातून आपल्याला जे काही डाऊट्स आहेत ते आज आपण क्लिअर करणार आहोत. सो लेट्स बिगिन. डॉक्टर तन्वी यार्दी, तुमचं खूप खूप स्वागत आहे आमच्या पॉडकास्टमध्ये. थँक्यू. आम्हाला प्लाझ्मा डोनेशन आणि प्लाझ्मा थेरपी बद्दल काही प्रश्न आहेत, तर आज आम्ही तुम्हाला ते विचारणार आहोत. तर आमचा पहिला प्रश्न आहे की व्हॉट इज एक्झॅक्टली प्लाझ्मा थेरपी आणि त्याचा यूज कसा होतो. प्लाझ्मा थेरपी हा सगळा आता इन वर्ड आहे की व्हॉट इज प्लाझ्मा थेरपी, बऱ्याच जणांना माहिती नाही आहे. तर प्लाझ्मा म्हणजे काय हे आधी बघूया. इट इज द लिक्विड पोर्शन ऑफ ब्लड. म्हणजे आपलं जे ब्लड आहे त्याच्यामध्ये सेल्स आणि फ्लुइड अशा दोन्ही गोष्टी असतात. आपल्याला दिसताना ते रेड दिसतं की इट इज बिकॉज ऑफ द रेड ब्लड सेल्स. त्याच्यातलं जे फ्लुइड असतं ते व्हाईट येलो कलरचा असा प्लाझ्मा असतो. याच्यामध्ये वेगवेगळे प्रोटीन्स, अँटीबॉडीज, इलेक्ट्रोलाइट्स असे वेगवेगळे कंटेंट्स असतात. तर आत्ता प्लाझ्माचं महत्त्व का आहे प्लाझ्मा थेरपी म्हणून कोविडच्या पेशंटसाठी, तर इट कंटेन्स द अँटीबॉडीज. म्हणजे जे कोविड रिकवर्ड लोक आहेत त्यांच्या प्लाझ्मामध्ये अशा अँटीबॉडीज आहेत ज्या कोरोना व्हायरसला फाईट करू शकतात, ज्याच्यामुळेच ऍक्च्युली ते रिकवर झालेले आहेत. तर ह्या अँटीबॉडीज जर आपण आत्ता कोविड फेस करणाऱ्या पेशंटना देऊ शकलो तर इट हेल्प्स देम टू फाईट द डिसीज. म्हणजे त्यांच्या स्वतःच्या अँटीबॉडीज बनेपर्यंत, ते कोविडला स्वतःहून फाईट देईपर्यंत रेडीमेड इम्युनिटी म्हणून आपण ह्या प्लाझ्माचा त्यांना उपयोग करून देऊ शकतो. म्हणजे अँटीबॉडीज हे बेसिकली आपल्या शरीरातले फायटर सेल्स आहेत. सेल्सपेक्षा दे आर प्रोटीन्स. जसे बुलेट्स असतात ते बरोबर त्या टार्गेटलाच हिट करतात. अशा ह्या अँटीबॉडीज स्पेसिफिकली पर्टिक्युलर व्हायरसच्या अगेन्स्ट त्यांचं हे असतं, तर त्या त्यांनाच हिट करतात. म्हणजे कोविड अँटीबॉडी जी आहे ती फक्त कोविड व्हायरसलाच हिट करेल. बरोबर असं. अच्छा, तर मग आता हे प्लाझ्मा आपण जे कोविड पेशंट आहेत त्यांना दिल्यानंतर आपण त्यांना सपोर्ट करतोय सेल्स देऊन, हे प्रोटीन देऊन. हे रेडीमेड इम्युनिटी सारखं आहे. हे काय म्हणता येईल त्याला, इट इज नॉट अ मॅजिकल हे की त्याच्याने कोविड बरा होईल. इट जस्ट हेल्प्स द पेशंट टू फाईट द डिसीज. डॉक्टर यार्दी, तुम्ही आम्हाला ही प्लाझ्मा डोनेशनची प्रोसेस थोडक्यात कशी होते हे एक्सप्लेन करू शकाल? डेफिनेटली. प्लाझ्मा डोनेशन हे सेल सेपरेटर नावाच्या मशीनवर होतं. या मशीनला एफेरेसिस टेक्नॉलॉजी वापरली जाते. आतमध्ये सेंट्रिफ्यूज असतो आणि हे स्टराईल सिंगल यूजचे डिस्पोजेबल सेट्स आपण वापरतो. दे आर व्हेरी सेफ. हे प्रत्येक डोनरला नवीन सेट वापरला जातो. हा साधारण अशा टाईपचा असतो. त्याच्यामध्ये वेगवेगळे ट्युबिंग्स, बॅग्स असतात आणि ही जी प्लेट आहे हे पूर्ण ऑटोमेटेड प्रोसेस असते. ही प्लेट मशीनला फिट होते. आतमध्ये सेंट्रिफ्यूजला हा बेल्ट स्पिन होतो आणि ह्या ज्या वेगवेगळ्या बॅग्स आपल्याला दिसत आहेत या वेगवेगळ्या बॅग्समध्ये आपले ब्लड कंपोनेंट्स सेपरेट होतात. रेड सेल्स वेगळे कलेक्ट होतात, प्लाझ्मा वेगळा कलेक्ट होतो आणि याच पद्धतीने प्लेटलेट डोनेशन सुद्धा करता येतं. तर ही जी टेक्नॉलॉजी आहे याच्यामध्ये सेंट्रिफ्यूज प्रिन्सिपल याच्यावरती जे आपलं ब्लड आहे ते डोनरच्या वेनमधनं कलेक्ट होतं. या मशीनमध्ये हा जो बेल्ट आपण बघितला त्याच्यामध्ये ते ब्लड स्पिन होतं आणि ड्युरिंग स्पिनिंग जे हेवी सेल्स आहेत ते खाली बसतात. म्हणजेच रेड सेल्स खाली बसतात. त्याच्यामध्ये प्लेटलेट्स आणि व्हाईट सेल्सची लेअर येते आणि सगळ्यात वर द लिक्विड पार्ट ऑफ ब्लड जो प्लाझ्मा आहे तो सगळ्यात वरच्या लेअरमध्ये येतो आणि तो या मशीनच्या ऑटोमेटेड प्रोग्रामनी एका पर्टिक्युलर या ज्या बॅग्स आहेत त्याच्यातल्या एका बॅगमध्ये प्लाझ्मा कलेक्ट होतो. रिमेनिंग ब्लड रिटर्न्स बॅक टू द डोनर. त्यामुळे डोनरचं एका वेळेस खूप साधारण 150 ते 200 ml ब्लड बाहेर राहतं. त्याच्यात जेवढा प्लाझ्मा आहे तो प्रोसेस होऊन सेपरेट होतो, एका बॅगमध्ये कलेक्ट होतो. रिमेनिंग ब्लड रिटर्न्स बॅक टू द डोनर. ही एक सायकल झाली. अशा छोट्या छोट्या सायकल्सनी मिळून ही प्लाझ्मा डोनेशनची प्रोसिजर होती. तर एका वेळेस साधारण 400 to 500 ml एवढा प्लाझ्मा आपण एका डोनेशन मध्ये कलेक्ट करू शकतो आणि असं डोनेशन एखादा डोनर दर 15 दिवसांनी करू शकतो. ओके, तर म्हणजे आपण जेव्हा एखादा पेशंट झोपलाय त्याच्यामधून आपण ब्लड घेतो. तर एका वेळी आपण साधारण किती ब्लड घेतो त्याच्यात? 150 ते 200 ml ब्लड. 200 ml ब्लड घेतो. ते या बॅग्स मध्ये जातं, ते मशीन मध्ये जातं आणि सेंट्रिफ्यूज मेथड ज्याच्यामध्ये स्पिन होतं. येस. जेव्हा ते स्पीडने स्पिन होतं तेव्हा जे हेवी सेल्स असतात ज्याला आपण आरबीसीज म्हणतो ते खाली सेटल होतात आणि जे थोडे हलके सेल्स असतात ते प्लेटलेट्स वर आणि त्याच्यावर प्लाझ्मा येतो. तर आपण त्यातला फक्त प्लाझ्मा वेगळ्या बॅग मध्ये घेतो आणि उरलेले जे बाकीचे सेल्स आहेत ते परत बॉडीमध्ये रिटर्न करतो. तर असं एका स्पिनिंग मधून साधारण किती 100 ml प्लाझ्मा निघतो?
हा साधारण 50 to 80 ml एका सायकल मध्ये असं धरू शकतो आपण आणि टोटल साधारण अर्धा ते पाऊण तास ही प्रोसिजर चालते. तेवढ्यामध्ये 400 ते 500 ml प्लाझ्मा कलेक्ट होतो. बरोबर, म्हणजे आपण फक्त ब्लड मधून प्लाझ्मा घेतो आणि बाकीचे सगळे सेल आपण पुन्हा बॉडीमध्ये देतो. येस करेक्ट. बरोबर, म्हणजे ब्लड लॉस असं काहीच होत नाही. काही होत नाही. एक्झॅक्टली. तर या सगळ्यामध्ये ही जी प्रोसेस होते त्याच्यात रक्त काढून ते प्रोसेस करून पुन्हा आपण आत टाकतात, तर त्यामध्ये इन्फेक्शनचे चान्सेस किती असतात? तसं इन्फेक्शन होण्याची काही रिस्क नसते, कारण हा जो सेट आपण मगाशी बघितला हा स्टराईल सिंगल यूजचा सेट असतो. वन्स युज्ड फॉर वन डोनर इट कॅनॉट बी युज्ड अगेन. त्याच्यामुळे हा प्रत्येक डोनरला नवीन सेट वापरला जातो. हे मॅन्युफॅक्चर्ड स्टराईल असतात, त्याच्याने इन्फेक्शन होण्याचे चान्सेस काहीच नसतात. डोनर सेफ्टी म्हणून या सेटमध्ये खूप चांगल्या फॅसिलिटीज आहेत, सेट सुद्धा आणि मशीन सुद्धा. बरं, आणि ही प्रोसेस पूर्ण पाऊण तास वगैरे चालते असं तुम्ही म्हणाल? हाफ एन आवर टू 45 मिनिट्स. बरं, तर या प्रोसेस करायच्या आधी काही खायचं असतं नसतं असं काही प्री रिक्विजिट्स आहेत का? प्री रिक्विजिट्स जनरली ब्लड डोनेशन साठी जसे असतात तसेच असतात की एम्प्टी स्टमक कुठलंही डोनेशन करू नये अशीच गाईडलाईन आहे की आपण काही ना काही ब्रेकफास्ट लाईट काही ना काही खाल्लेलं असावं, एम्प्टी स्टमक करू नये. सिमिलरली खूप हेवी मील्स झाल्यानंतर लगेच डोनेशन करू नये अशी सुद्धा गाईडलाईन आहे. कधी कधी थोडंसं नॉशिएटिंग वाटू शकतं किंवा जो प्लाझ्मा कलेक्ट होणार आहे त्याच्यात फॅट कंटेंट्स एकदम डायरेक्टली येऊ शकतात. त्यामुळे थोडं लाईट खाऊन थोड्या वेळाने डोनेशन करावं अशी गाईडलाईन आहे. आणि आणखीन एक विचारायचं तर हे जे आपण डोनेशन केल्यानंतर वीकनेस यायचे चान्सेस, किंवा आता मी डोनेट केलं तर माझ्यामध्ये जे आपण अँटीबॉडीज होत्या त्या कमी झाल्यामुळे माझी रिस्क वाढते, असे काही प्रकार असतात का? असं बऱ्याच जणांना वाटतं, पण ऍक्च्युअली तसं नाही आहे. आपल्या ज्या अँटीबॉडीज आहेत त्या कंटिन्युअसली फॉर्म होत असतात आपल्या शरीरामध्ये, त्यामुळे बाय डोनेटिंग इट टू अदर्स आपली इम्युनिटी कमी होत नाही. आणि अजून एक ऍडिशनल म्हणजे आपल्या सेल्स कडे मेमरी असते, ज्या व्हाईट सेल्स असतात दे हॅव अ मेमरी की तसाच व्हायरस परत दिसला तर ते त्या मेमरीनी परत एकदा त्या अँटीबॉडीज फॉर्म करू शकतात. सो तशा अर्थाने डोनरसाठी कुठल्याच प्रकारचा लॉस याच्यामध्ये नाही. आणि वीकनेस कितपत जाणवू शकतो? वीकनेस ऍज सच याच्यामध्ये काहीच जाणवत नाही, कारण तशा अर्थाने आपल्या शरीरामध्ये 5 ते 6 लिटर ब्लड असतं. त्या प्रपोर्शन मध्ये हा जो काही फ्लुइड लॉस आहे तो तितका सिग्निफिकंट नसतो. फक्त कधी कधी जर आपण घाबरलेलो असू तर थोडंसं वाटतं की मला चक्कर येते की काय, पण त्यातला मेजर फॅक्टर हा आपल्या मनात जे वाटतं आहे त्याच्याशी रिलेटेड असतो. मेडिकली याच्याने वीकनेस किंवा थकवा येण्याचं काहीच कारण नसतं. आणि एनिवेज आपण सगळं ब्लड तर घेतच नाही, आपण फक्त प्लाझ्मा घेतो, जे इसेन्शियल सेल्स आहेत ते आपण परत बॉडीमध्ये रिटर्न करतो. बरोबर. ओके, तर आता यामध्ये कोण कोण डोनेट करू शकतो, म्हणजे त्याचे प्री रिक्विजिट्स काय असतील अजून? तर एजचा क्रायटेरिया असा आहे 18 to 60 इयर्स ह्या वयातली कुठलीही व्यक्ती करू शकेल. 18 to 60 असं एज ग्रुपसाठी अलाव केलेलं आहे. त्याच्यात जेंडरमध्ये मेल्स तर डेफिनेटली सगळे करू शकतात. फिमेल्ससाठी हू हॅव नेव्हर कन्सिव्ह टिल नाव अशा फिमेल्स असतील तर त्यांचा प्लाझ्मा आता ऍक्सेप्ट होतोय अशी गाईडलाईन आहे. कन्सिव्ह झालं असेल, प्रेग्नन्सी राहिली असेल तर त्याच्यानंतर पुढे त्यांनी प्लाझ्मा डोनेशनसाठी त्यांचा आपण आता ऍक्सेप्ट करत नाही आहोत. ब्लड डोनेशन डेफिनेटली ऑल फिमेल्स कॅन डू. अच्छा, ओके. आणि कुठल्या टेस्ट कराव्या लागतात आपल्याला? टेस्टमध्ये बेसिक टेस्ट ज्या आहेत ज्या ब्लड डोनेशनसाठी सुद्धा करतात त्या प्लाझ्मा डोनेशनला सुद्धा ऍप्लिकेबल आहेच आहेत की हिमोग्लोबिन इट शुड बी मोर दॅन 12.5 हा बेसिक क्रायटेरिया आहेच. त्याच्यानंतर आपण सिरम प्रोटीन सुद्धा व्हेरीफाय करतो डोनर्सचं की ते व्यवस्थित आहे की नाही, कारण प्लाझ्मा कलेक्ट करणार आहोत म्हणून. कोविड अँटीबॉडीची जी टेस्ट आहे ती सुद्धा आपण कंपल्सरी प्रत्येक डोनरची करतोच आहोत, सो दॅट वी आर व्हेरीफाईंग की तेवढ्या प्रमाणात अँटीबॉडी त्या डोनरच्या प्लाझ्मामध्ये आहे की नाही. किती अँटीबॉडीज असाव्यात असं एक्सपेक्टेड असतात ना? त्याच्यात आता लॅब टू लॅब काही व्हेरिएशन्स राहणार. ती अँटीबॉडीची टेस्ट पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे, हे तर बेसिक क्रायटेरिया आहे की काही जण कोविड रिकवर होऊन बराच काळ झाला असेल तर ती नंतर एकदम नॉमिनल लेवलवरती अँटीबॉडी लेवल आलेली असते. त्यामुळे तशा अँटीबॉडीज सेल्फ प्रोटेक्टिव्ह डेफिनेटली असतात, पण पेशंटला तो प्लाझ्मा देऊन किती उपयोग होऊ शकेल हे आपल्याला तसं आता प्रेडिक्ट करता येणार नाही. कोविड सगळ्यांसाठीच तशा अर्थाने नवीन आहे, त्यामुळे आता अँटीबॉडी लेवल पॉझिटिव्ह म्हणजे चांगल्या ह्याच्यात असल्यानंतरच आपण करतो आहोत. आणि कोविड डिटेक्ट झाल्यानंतर साधारण किती महिन्यांपर्यंत आपण डोनेट करू शकतो प्लाझ्मा? आता जी गाईडलाईन आहे ICMR कडनं आलेली की अप टू 4 मंथ्स आपण त्यांचा प्लाझ्मा कलेक्ट करू शकतो जे कोविड रिकवर्ड आहेत त्यांचे. पण आता 4 मंथ्सही होऊन गेलेले आहेत काही जण जे रिकवर्ड, त्यांच्यासाठी आता वी हॅव टू स्टडी दॅट की त्याच्याबद्दल आता डायरेक्ट लिटरेचर अवेलेबल नाही आहे की 4 महिन्यांच्या नंतरही ती अँटीबॉडी किती प्रमाणात राहते किंवा त्याचा उपयोग होऊ शकतो की नाही. तर हे आता अजून नवीन स्टडीसाठीचा विषय. बरोबर. आणि मला विचारायचं होतं की एक माणूस किती वेळा प्लाझ्मा डोनेट करू शकतो या 4 महिन्यांमध्ये?
बरोबर. आता प्लाझ्मा डोनेशन हे दर 15 दिवसांनी करता येतं. म्हणजे 400 to 500 ml प्लाझ्मा हा आपण एकदा डोनेट केला की दर 15 दिवसांनी करू शकतो. बरोबर. सो रिकवर झाल्यानंतरचे 28 दिवस तर आपल्याला सोडायला लागतात. त्याच्यानंतर 4 महिने. सो साधारण त्या 3 महिन्यांमध्ये दर 15 दिवस म्हणजे 5 ते 6 वेळा तर डेफिनेटली करता येईल. अच्छा. आणि 4 महिने पूर्ण झाल्यानंतर त्याची अँटीबॉडी सिग्निफिकंट आहे की नाही किंवा याच्याबद्दल आता आपल्याला गाईडलाईन जर मिळाली तर तेही आपण पुढे कंटिन्यू करू शकू. अच्छा. आणि हे जे प्लाझ्मा डोनेशनचं आपण प्लाझ्मा कलेक्ट करतो तो साधारण किती लोकांना उपयोगी येऊ शकतो, म्हणजे किती लोकांचं आपण काय म्हणू शकतो त्यांना हेल्पफुल राहू शकतो तो? बरोबर. आत्ताचा डोस जो आहे तो 200 ml चा एक डोस असं कन्सिडर केलेला आहे की पेशंटला ट्रीट करताना एका वेळेस 200 ml युनिट इज अ 1 डोस. सो त्यामुळे एका डोनरचं 2 जणांना आपण डेफिनेटली वापरू शकतो. कधी कधी एकाच पेशंटला परत प्लाझ्माची गरज पडते 24 तासांनी 48 तासांनी. सो समटाईम्स द सेम डोनरचे दोन्ही युनिट्स एका पेशंटला दिले जातात. बरोबर. कधी कधी 2 वेगवेगळ्या डोनरचे 2 युनिट्स एका पेशंटला दिले जातात. असं होऊ शकतं. काही पेशंट्सना एका युनिटनी सुद्धा इम्प्रूव्हमेंट दिसते. माझा पुढचा प्रश्न असा विचारायचा आहे की एक माणूस जर त्याला डायबिटीज, हायपरटेन्शन, थायरॉइड असे काही आजार असतील, काही दुसऱ्या कोमॉर्बिडिटीज असतील, तर ती व्यक्ती प्लाझ्मा डोनेट करू शकते का? आत्ताच्या ज्या गाईडलाईन्स आहेत आपल्याला डोनर सिलेक्शनच्या त्याच्यामध्ये कंट्रोल्ड जर असेल, शुगर असेल किंवा हे थायरॉइड, ब्लड प्रेशर याच्यामध्ये वेल कंट्रोल्ड ऑन मेडिकेशन्स असे जर असतील तर आपण त्यांना डोनर सिलेक्शनमध्ये पास करू शकतो. पण त्याच्यामध्ये आता डायबिटीजमध्ये स्पेसिफिक काही आणखी क्रायटेरिया आहे की इन्सुलिन घेणारे जर व्यक्ती असतील तर त्यांनी मात्र प्लाझ्मा डोनेशन किंवा ब्लड डोनेशन करू नये अशी क्लिअर कट आपल्याला गाईडलाईन आहे. पण जर ते ओरल मेडिसिन्स म्हणजे ज्या टॅबलेट्स असतात शुगर कंट्रोल करण्यासाठी त्या घेऊन त्यांची शुगर वेल कंट्रोल्ड असेल, त्याच्यात HbA1c नॉर्मल आहे, शुगर लेवल्स एकदम नॉर्मल आहे, तर असे व्यक्ती प्लाझ्मा डोनेशन किंवा इव्हन ब्लड डोनेशन ते डेफिनेटली करू शकतात. सेम इज फॉर थायरॉइड. थायरॉइड ज्याला म्हणतात की ते नॉर्मल याच्यामध्ये आहे तर दे कॅन डोनेट. त्याच्यात आणखीन डिटेल गाईडलाईन अशी पण आहे की मागच्या 1 महिन्यामध्ये मेडिकेशन बदललेलं नाही असलं पाहिजे. आणि तसं बदललं असेल तर मग 1 महिना त्या मेडिकेशनवर आपण सेटल व्हावं आणि आफ्टर दॅट वी कॅन डोनेट. अच्छा. तर आपण आधी मगाशी विचारलंच आहे की त्याची काही इन्फेक्शनचे चान्सेस आहेत की नाही. या व्यतिरिक्त दुसरे काही रिस्क फॅक्टर्स आहेत का डोनेशनमध्ये? तशा अर्थाने नाही. याच्यात रिस्क अशी काहीच नसते कारण डोनर एकदम सेफ आणि कम्फर्टेबल ह्याच्यामध्ये असतो. जे मशीन आहे ते पूर्णपणे ऑटोमेटेड प्रोग्राम्स असतात, त्याच्यात अलार्म्स असतात. जर काही कुठे प्लस मायनस होते असं वाटलं तर इमिजिएट अलार्म्स रेज होतात. डोनर सेफ्टी म्हणून त्या प्रोसिजर रिलेटेड खूप चांगलं आता सिस्टम्स आहेत. ऑटोमेशन पासून ते आपण ऍक्च्युअली ज्या डोनर सिलेक्शन गाईडलाईन फॉलो करतो आहोत की डोनरला काही त्रास होणार नाही हे व्हेरीफाय करूनच आपण प्रोसिजर घेतो. अच्छा. आणि डोनेट करताना एक हँड फ्री असतो त्यांचा. बरोबर. ही जी प्रोसिजर आहे ही ड्रॉ अँड रिटर्न ऑफ ब्लड एकाच हातात नव्हती, सिंगल नीडल प्रोसिजर असते. त्यामुळे दुसरा हात पूर्ण फ्री असतो. आपल्याला एकीकडे तिथे टीव्ही बघता येतो, म्युझिक किंवा काही वाचन करता येतं. साईड बाय साईड यू कॅन ईट, तिथे छोटं रिफ्रेशमेंट ड्रिंक असं घेता येतं. एकदम कम्फर्टेबल पोझिशन मध्ये डोनेशन होऊ शकतं. आणि सिंगल नीडल असल्यामुळे दुसरं इन्सर्शन त्याने त्याच्या इन्फेक्शनचे चान्सेस एनिवेज खूप कमी असतात. बरोबर आहे. स्टराईल नीडल एकदा ओपन केली की डोनरसाठी वापरली जाते, त्याच्यानंतर ती डिस्पोज होते. सो इट इज नॉट यूज अगेन. आता माझा शेवटचा प्रश्न आहे की आता कोविडवर खूप सारे एक्सपेरिमेंट सुरू आहेत, त्यावरती लस शोधण्यात येते, काही औषधं शोधण्यात येतात आणि आता जे आहे ती सगळी सिम्प्टोमॅटिक ट्रीटमेंट देतोय आपण किंवा इम्युनिटी वाढवण्यासाठी. तर यामध्ये हे जे प्लाझ्मा डोनेशन जी आपली थेरपी आहे, जी प्लाझ्मा थेरपी आहे, त्याची प्रॉबॅबल इफेक्टिव्हनेस किंवा त्याचा प्रॉबॅबल उपयुक्तता किती आहे साधारण? आता प्लाझ्मा थेरपी का वापरली जाते याच्या मागे जी आपली मेडिकल किंवा सायंटिफिक थिअरी किंवा रिझनिंग आहे ते जनरली जेव्हा एखादा नवीन डिसीज असतो की ज्याच्यावर ट्रीटमेंट अवेलेबल नाही आहे किंवा अजून शोधली गेलेली नाही आहे, वॅक्सिन अवेलेबल नाही आहे आणि तो ट्रान्सफ्युजन ट्रान्समिटेड नाही आहे, म्हणजे ब्लडच्या कुठल्याही कंपोनेंटमधून तो डिसीज एकाकडून दुसऱ्याकडे जात नाही असं आपल्याला जेव्हा माहिती आहे तेव्हा आपल्याला प्लाझ्मा थेरपी बद्दल विचार करता येतो. म्हणजे याच्या आधी सुद्धा जेव्हा प्लाझ्मा थेरपी ट्राय केली गेलेली आहे इन द हिस्ट्री तेव्हा ह्या क्रायटेरियामध्ये बसणारे जे डिसीजेस होते त्याच्यासाठी दे हॅव अटेम्प्टेड टू यूज प्लाझ्मा ऑफ रिकवर्ड पर्सन टू ट्रीट अ पेशंट. तर ह्या ह्याच्यात आता कोविड हा बरोबर बसतो आहे. इट इज न्यू डिसीज, त्याच्यामध्ये अँटीबॉडीज फॉर्म होत आहेत, वॅक्सिन अजून अवेलेबल नाही आहे, डायरेक्ट ट्रीटमेंट अवेलेबल नाही आहे. तर ह्या अँटीबॉडीज ज्या आहेत त्या आपण ॲज अ ट्रीटमेंट किंवा ॲज अ पार्ट ऑफ ट्रीटमेंट आपण पेशंटसाठी देत आहोत. तर याचा उपयोग होताना दिसतो. पण आता हे
क्लिनिकल ट्रायल किंवा एक्सपेरिमेंटल याच्यामध्ये आहे, त्याच्यामुळे कुठल्या प्रकारच्या पेशंटला ते दिलं आहे, तो पेशंट त्यावेळेस कुठल्या स्टेज ऑफ डिसीजमध्ये आहे, हे सगळे वेगवेगळे फॅक्टर्स त्याच्यावर अफेक्ट करतात. पण डेफिनेटली आपल्याला प्लाझ्मा अवेलेबल करून देणं, याच्यासाठी डोनर्सनी पुढे येऊन तो डोनेट करणं सुद्धा खूप गरजेचं आहे. तरच आपल्याला पुढे जाऊन अनेक पेशंटसाठी हा प्लाझ्मा वापरला गेला आणि मग त्याच्यावरून आपल्याला ह्याचा उपयोग होतोय किंवा कसं हे आपल्याला ठरवता येईल. बरोबर, अगदी बरोबर. आता जसं डॉक्टर तन्वींनी आपल्याला सांगितलं की प्लाझ्मा डोनेशन जे आहे ते अतिशय सेफ आहे, अतिशय सिक्युअर आहे, त्याच्यामध्ये रिस्क काही नाहीये. तर या व्यतिरिक्त तुम्हाला काही प्रश्न असतील तर आणि प्लाझ्मा डोनेट करायचा असेल तर जनकल्याण रक्तपेढी ह्या एक उत्तम पर्याय आहे. हा सारसबागेच्या अगदी जवळ आहे आणि याची वेबसाईट ॲड्रेस मी सगळं खाली डिस्क्रिप्शनमध्ये देतेच. इथली आत्ता आपण जी लॅब बघितली ती जनकल्याणचीच लॅब आहे, या डॉक्टरही तिथेच आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला काही प्रश्न असतील, काही शंका असतील तर तुम्ही नक्की कोणत्याही वेळी कनेक्ट होऊ शकता किंवा या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता, तुमच्या शंका विचारू शकता आणि आम्ही जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरं द्यायचं नक्कीच ट्राय करू. तसंच आत्ताच्या या काळामध्ये सगळ्यांनी जास्तीत जास्त लोकांनी पुढाकार घेऊन प्लाझ्मा डोनेट करणं अतिशय गरजेचं आहे. ही जी ट्रीटमेंट आहे ती क्लिनिकली प्रूव्ह व्हायला तेवढ्या प्रमाणात लोकांनी प्लाझ्मा डोनेट केला पाहिजे, तेवढ्या प्रमाणात तो वापरला पाहिजे. तर आपल्या मनात ही जी भीती आहे की आम्ही प्लाझ्मा दिल्यानंतर आम्हाला काही त्रास होईल का, तर तसं काही होणार नाहीये. त्याच्यामुळे तुम्ही इथे येऊन इथल्या एका सिक्युअर आणि मोस्ट सॅनिटाईज एन्व्हायरमेंटमध्ये जर तुम्ही प्लाझ्मा डोनेट केला तर नक्कीच ते खूप फायदेशीर ठरेल. डॉक्टर तन्वींनी आपल्याला खूपच छान माहिती दिली आणि त्यानंतर आपण आता भेटणार आहोत डॉक्टर अतुल कुलकर्णी यांना. तर आमच्या पॉडकास्टमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. हे पॅथॉलॉजिस्ट आहेत आणि आपली जी जनकल्याण रक्तपेढी आहे त्याचे डायरेक्टर आहेत. त्या व्यतिरिक्त जनकल्याण रक्तपेढीचे महाराष्ट्रभरामध्ये जी चेन आहे त्याचेही हे डायरेक्टर आहेत. तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊयात की या प्लाझ्मा थेरपीचे इफेक्टिव्हनेस आणि लोकांनी आता काय डोनेट केलं पाहिजे याविषयी तुम्ही जर आम्हाला एलॅबोरेट करू शकलात तर खूपच आम्हाला हेल्पफुल आहे. प्लाझ्मा थेरपीचा इफेक्टिव्हनेस याच्याबद्दल मीडियामध्ये आणि वेगवेगळ्या स्टडीजमध्ये सारखं येत आहे. एक समजून घ्यायला पाहिजे की प्लाझ्मा थेरपी हे काही याच्यावरचं रामबाण औषध असं आपण म्हणणार नाही, ते ट्रायलमध्येच आहे. परंतु आमच्याकडे जे आम्ही पेशंट्सला देतो आहोत आमचा अनुभव असा आहे की कधी तो प्लाझ्मा पेशंटला दिला गेलेला आहे, कुठल्या स्टेजमध्ये त्याचा वापर झाला आहे, त्याचबरोबर जो डोनर सिलेक्ट झालेला आहे त्याच्यामध्ये अँटीबॉडीज आहेत का नाही, अशा वेगवेगळ्या गोष्टींवरती या प्लाझ्मा थेरपीचा परिणाम अवलंबून आहे. आणि त्यामुळे असं दिसतं आहे की बऱ्याच पेशंट्स ज्यांना अँटी व्हायरल थेरपी दिल्या गेलेल्या आहेत आणि ते त्याच्यातून बाहेर नाही पडले पण प्लाझ्मा देऊन बाहेर पडलेले आहेत. याचं कारण त्याच्यामध्ये असलेली जी पॅसिव्ह इम्युनिटी आहे त्याचा उपयोग झालाय. त्यामुळे आत्ताच्या घडीला असं म्हणता येऊ शकेल की जेव्हा कोरोना बद्दल शुअर शॉट ड्रग मेडिसिन अवेलेबल नाही, व्हॅक्सिन अवेलेबल नाही, अशा वेळेला या प्लाझ्माचा उपयोग करणं गरजेचं आहे. जगभरामध्ये पण त्याचा उपयोग होतो आणि सगळ्यात महत्वाचं प्लाझ्मा दिल्यामुळे पेशंट दगावलाय अशी एक सुद्धा केस नोंदलेली नाही. त्यामुळे याचा तोटा काहीच नाही झाला तर फायदाच झालेला आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवरती आज सुद्धा प्लाझ्मा डोनेशनची गरज आहे. डोनरला काही त्रास होत नाही, त्याचबरोबर पेशंटलाही काही त्रास होत नाही, पण त्याच्यामध्ये अँटीबॉडीज आहेत त्याचा उपयोग मात्र निश्चित होतो. आणि म्हणून आज सुद्धा लोकांनी प्लाझ्मा डोनेशनला पुढे येणं ही काळाची गरज आहे. आणि आपल्या रक्तपेढीमध्ये तर आपल्याकडे सगळे मशिनरीज आणि सगळ्या फॅसिलिटीज आहेतच. त्याच्यामुळे तुम्ही नक्की ब्लड डोनेट करायचा प्रयत्न करा. प्लाझ्मा डोनेशनसाठी पुढाकार घ्या. आपण या प्रोसेसमुळे खूप लोकांचे जीव वाचवू शकतो, खूप लोकांना मदत करू शकतो. प्लाझ्मा डोनेशनची गरज बघता हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपुढे जाण्याची गरज आहे. म्हणून या चॅनलला निश्चित सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर याच्याबद्दल काही शंका असतील तर त्या सुद्धा कमेंटमध्ये लिहा, म्हणजे याच्याबद्दलची माहिती आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवू शकू. आणि जसं आपण म्हणालो जास्तीत जास्त प्रश्नांची आपण उत्तरं द्यायचा प्रयत्न करू. धन्यवाद. तोपर्यंत विचारांमध्ये परिवर्तन घडवत राहा आणि सुदृढ जीवनशैली जगत राहा. थँक्यू.